22 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. नुकताच जागतिक सामाजिक न्याय दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, फेब्रुवारी 20. स्पष्टीकरण. जागतिक स्तरावर फेब्रुवारी 20 रोजी जागतिक सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो. वर्ष 2026 मध्ये या दिवसाचा विषय सामाजिक विकास आणि सामाजिक न्यायाप्रती नवप्रतिबद्धता असा आहे. ही संधी दुसऱ्या जागतिक सामाजिक विकास शिखर परिषदेनंतर आणि दोहा राजकीय घोषणा स्वीकारल्यानंतर एका महत्त्वपूर्ण वेळी आली आहे. हा दिवस सरकार आणि नागरिकांना आठवण करून देतो की गरिबी निर्मूलन, पूर्ण रोजगार, सन्मानजनक काम आणि सामाजिक समावेशन हे शाश्वत विकासाचे मूळ स्तंभ आहेत. प्रश्न 2. नुकतेच भारताने कोणत्या देशाला आपली पहिली हाय स्पीड फेरी भेट दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मालदीव. स्पष्टीकरण. भारताने मालदीवला त्यांची पहिली हाय स्पीड फेरी भेट दिली आहे, ज्यामुळे प्रमुख प्रवाळ द्वीपसमूहांच्या दरम्यान नवीन वाहतूक सेवा सुरू होतील. ही फेरी भारताच्या मदतीने तयार करण्यात आली असून यासोबतच फाफो आणि धालू एटोल्स दरम्यान राज्य ट्रान्सपोर्ट लिंक सेवांचा शुभारंभ झाला आहे. मालदीव देशाची माहिती. राजधानी माले. चलन मालदिवियन रुफिया. अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू. आता पाहू मालदीवशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत मालदीव श्रीलंका यांचा 17वा दोस्ती सागरी सराव मालेमध्ये संपन्न झाला. भारत मालदीव संयुक्त लष्करी सराव एकोवेरिन 2025 केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झाला. तंबाखू आणि वेपन उत्पादनांवर पिढीजात बंदी लागू करणारा मालदीव हा पहिला देश ठरला आहे. मालदीवने माता बाल संक्रमण निर्मूलनाचे 13 लक्ष्य साध्य करण्याची उपलब्धी मिळवली आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचा 181वा सदस्य मालदीव बनला आहे. भारताने मालदीवला 4850 कोटींचे कर्ज सहाय्य प्रदान केले आहे. मालदीवच्या अध्यक्षांनी 15 तास लांब पत्रकार परिषद आयोजित करून जागतिक विक्रम केला. भारतीय नौदलाने मालदीवचे तटरक्षक जहाज MNDF हुरवीची यशस्वीरित्या दुरुस्ती आणि नूतनीकरण केले आहे. प्रश्न 3. नुकतेच DRDOने कोठे ड्रोप पॅराशूटची यशस्वी चाचणी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चंदीगड. स्पष्टीकरण. भारताच्या मानव अंतराळ मोहिमेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने गगनयान ड्रोप पॅराशूटची क्वालिफिकेशन लेव्हल लोड टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ही चाचणी 18 फेब्रुवारी 2026 रोजी चंदीगड येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीच्या रेल ट्रॅक रॉकेट स्लेज केंद्रात आयोजित करण्यात आली होती. DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था बद्दल माहिती. स्थापना 1958. मुख्यालय नवी दिल्ली. अध्यक्ष समीर व्ही कामत. प्रश्न 4. नुकतीच भारत आणि कोणत्या देशाने फलोत्पादनावर पहिल्या संयुक्त कार्य गटाची बैठक आयोजित केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, न्यूझीलंड. स्पष्टीकरण. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फलोत्पादन सहकार्यावर आयोजित पहिल्या संयुक्त कार्य गटाच्या बैठकीत किवी फळ, सफरचंद आणि नाशपाती यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. न्यूझीलंड देशाची माहिती. राजधानी वेलिंग्टन. चलन न्यूझीलंड डॉलर. पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सम. आता पाहू न्यूझीलंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. मुआनपुई सायावी यांची न्यूझीलंडसाठी भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूझीलंडमध्ये खोल समुद्रात 300 वर्षे जुने विशाल ब्लॅक कोरल शोधले गेले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांनी मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे. न्यूझीलंड 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणार आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 जिंकला. प्रश्न 5. नुकताच कोणत्या राज्यात लोसार उत्सव साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, हिमाचल प्रदेश. स्पष्टीकरण. हिमाचल प्रदेशात तिबेटी समुदायाने 18 ते फेब्रुवारी 20 दरम्यान लोसार 2153 साजरा केला. यामध्ये जागतिक शांतता, समृद्धी आणि दलाई लामा यांच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आल्या.
हिमाचल प्रदेश राज्याची माहिती. राजधानी शिमला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू. राज्यपाल शिव प्रताप शुक्ला. येथे लोकसभा 4, राज्यसभा 3 आणि विधानसभा 68 जागा आहेत. आता पाहू हिमाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. 25 जानेवारी 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा 56वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. MSME मंत्रालयाने हिमाचल प्रदेशात नवीन तंत्रज्ञान केंद्राला मंजुरी दिली आहे. हट्टी जमातीद्वारे बोडा सण हिमाचल प्रदेशात सुरू झाला आहे. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रीन टू गोल्ड उपक्रमाचा शुभारंभ केला. हिमाचल प्रदेश सरकारला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून प्रतिष्ठित पीपल्स फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न 6. नुकताच कोणता देश जगात भुकेशी लढण्यासाठी 2 लाख टन तांदूळ पुरवठा करणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत. स्पष्टीकरण. भारत जगभरात सुरू असलेल्या मानवतावादी कार्यासाठी 2 लाख टन तुकडा तांदूळ पुरवठा करणार आहे. भुकेशी लढण्याच्या उद्देशाने पुढील 5 वर्षाच्या कालावधीत हा पुरवठा केला जाईल. या संदर्भात भारतीय अन्न महामंडळ आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रम यांच्यात करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताने 6व्यांदा ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2026 जिंकला आहे. भारताची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युएल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन अहमदाबादमध्ये सुरू झाली. भारत 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी सौर ऊर्जेवर चालणारे सेल्फ चार्जिंग एनर्जी डिव्हाइस विकसित केले आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा 5G ग्राहक असलेला देश बनला आहे. ब्रिक्स 2026 शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे. भारत पहिल्यांदाच विमर ट्रँगल मुत्सद्देगिरीमध्ये सामील झाला आहे. प्रश्न 7. नुकतीच कोणाला भारताची सर्वात मोठी 8175 कोटींची लिथियम बॅटरी गिगा फॅक्टरी मिळाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. स्वच्छ ऊर्जेला चालना देण्यासाठी आंध्र प्रदेशने वारी एनर्जीजद्वारे 8975 कोटींच्या गुंतवणुकीतून भारताची सर्वात मोठी एकात्मिक लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरी मिळवली आहे. हा प्रकल्प अनाकापल्ली जिल्ह्यातील रामबिली येथे उभारला जाईल आणि यामुळे सुमारे 3000 थेट नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेश राज्याची माहिती. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. नीती आयोगाने आंध्र प्रदेशला 2035 पर्यंत क्लीन एनर्जी हब बनवण्यासाठी एक आराखडा तयार केला आहे. आंध्र प्रदेशात पिलू AIचा शुभारंभ झाला आहे. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या 9व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आंध्र प्रदेशात करण्यात आले. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 24 तासांच्या आत 5555 महिला आणि विद्यार्थिनींना ई-सायकल वितरित करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला. जागतिक आर्थिक मंचाने आंध्र प्रदेशात 4थे औद्योगिक क्रांती केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश होप आयलँडवर सॅटेलाइट लॉन्च सुविधा विकसित करणार आहे. आंध्र प्रदेशात जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभारला जाणार आहे. प्रश्न 8. नुकताच फेब्रुवारी 20 रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अरुणाचल प्रदेश. स्पष्टीकरण. अरुणाचल प्रदेशचा स्थापना दिवस 20 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा करण्यात आला. हा दिवस 1987 मध्ये अरुणाचल प्रदेश भारताचे 24वे राज्य म्हणून स्थापन झाल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. उगवत्या सूर्याची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेला हा प्रदेश भारतातील असा पहिला भाग आहे जिथे सूर्याची किरणे सर्वात आधी पोहोचतात. अरुणाचल प्रदेश राज्याची माहिती. राजधानी ईटानगर. मुख्यमंत्री पेमा खांडू. राज्यपाल KT परनाईक. आता पाहू अरुणाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. अरुणाचलची गिर्यारोहक कबक यानोहीने पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच शिखर सर केले आहे. अरुणाचल प्रदेशात अग्निपरीक्षा सरावासाठी
सैन्य आणि ITBP यांची संयुक्त मोहीम पार पडली. फुलांच्या वनस्पतींची एक नवीन प्रजाती स्ट्रोबिलॅथिस अरुणाचल प्रदेशात शोधली गेली आहे. अरुणाचल प्रदेशातील केई पन्यूर हा भारताचा पहिला बायो-हॅप्पी जिल्हा बनला आहे. अरुणाचलच्या सेआंग खोऱ्यात फुलपाखरांच्या 6 नवीन प्रजाती शोधल्या गेल्या आहेत. पूर्वी प्रचंड प्रहार नावाचा त्रिसेवा सराव अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आला होता. प्रश्न 9. नुकतेच कोणत्या बँकेने FD समर्थित हॅलो कॅशबॅक क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, IDFC फर्स्ट बँक. स्पष्टीकरण: हे कार्ड प्रामुख्याने ऑनलाईन शॉपिंग, मोबाईल ॲप पेमेंट आणि UPIचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या लोकांसाठी डिझाइन केले गेले आहे. 18 वर्षांवरील तरुणांना आपली पहिली क्रेडिट हिस्ट्री किंवा क्रेडिट स्कोअर तयार करण्यासाठी हे कार्ड एक उत्तम साधन ठरू शकते. डिजिटल व्यवहार अधिक फायदेशीर बनवणे हा बँकेचा उद्देश आहे. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी. ॲक्सिस बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विनाहमी रूफटॉप सोलर लोन लॉन्च केले आहे. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारताचे पहिले RRB को ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले. सर्वेश रंजन युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन चीफ जनरल मॅनेजर बनले आहेत. SBIने चक्र नावाचे एक सेंटर ऑफ एक्सलन्स लॉन्च केले आहे. कर्नाटक बँकेने खजाने दोन्ही पावती पेमेंट सेवा सुरू केली आहे. कर्नाटक बँकेला सर्वोत्कृष्ट फिनटेक आणि DPI स्वीकारण्यासाठी IBA पुरस्कार मिळाला. IDFC फर्स्ट बँकेने 0 फॉरेक्स डायमंड रिझर्व्ह क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. गुगल पे ने ॲक्सिस बँकेच्या भागीदारीत आपले पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. प्रश्न 10. नुकताच चर्चेत असलेला कोप्रेली हायड्रो प्रोजेक्ट कोणत्या राज्यात स्थित आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, आसाम. स्पष्टीकरण: मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी आसाम विधानसभेच्या 15व्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की प्रलंबित कोप्रेली हायड्रो प्रोजेक्ट पुढील 10 दिवसांत पूर्ण होईल, ज्यातून 150 मेगावॅट वीज निर्मिती होईल, तर अतिरिक्त 25 मेगावॅट क्षमता पुनर्स्थापनेचे कामही सुरू आहे. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. येथे लोकसभा 14, राज्यसभा 7 आणि विधानसभा 126 जागा आहेत. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. भूतानची राणी दोर्जी वांगमो वांगचुक यांना आसाममध्ये सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आसाम सरकार दरांग राजाचा वारसा जतन करणार आहे. आसाममध्ये मुख्यमंत्री एतिकोली दुतीपात योजना सुरू करण्यात आली आहे. आसामने रिसर्च स्कॉलर्ससाठी 25,000 प्रति महिना मदत योजना सुरू केली आहे. आसाममध्ये अवैध शिकार रोखण्यासाठी AI चलित खमल ड्रोन देखरेख प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. आसामच्या राज्यपालांनी मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळाचा शुभारंभ केला. प्रश्न 11. नुकतेच मिलन 2026 सरावाच्या 13व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, राजनाथ सिंह. स्पष्टीकरण: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे मिलन 2026 सरावाच्या 13व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. या बहुपक्षीय नौदल सरावात 74 देशांचा सहभाग होता, जो याच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक सराव ठरला आहे. प्रश्न 12. नुकताच वर्ष 2026चा CEO ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सुबोध गुप्ता. स्पष्टीकरण: लोर्ड स्मार्क मायक्रोबायोटेकचे CEO सुबोध गुप्ता यांना कॉर्पोरेट नेतृत्व आणि राष्ट्रीय प्रभावातील उत्कृष्टतेसाठी बिझनेस लीडर ऑफ द इयर 2026 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. विंग्ज इंडिया 2026 मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाला. ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने रुबल नागी यांना सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांनी क्राफ्टफोर्ड पुरस्कार 2026 जिंकला आहे.
दलाई लामा यांनी 68व्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला. व्हिक्टोरिया बेकहॅम यांना फ्रान्सचा नाईट ऑफ आर्ट्स ॲडलेटर्स सन्मान मिळाला. वायली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय चंद्रकांत लहरिया बनले आहेत. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच G4 म्हणजेच भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील या देशांची बैठक कोठे झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जर्मनी. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. जगातील सर्वात जास्त R&D म्हणजेच संशोधन आणि विकास यावर खर्च करणारा देश चीन बनला आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान T20 मध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. केरळ सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट मांडले आहे. स्मृती मंधाना हिने BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयरचा किताब जिंकला आहे. पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजना जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाने आसाममध्ये भारताच्या पहिल्या पाण्याखालील रस्ते रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली आहे. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला आहे. प्रजासत्ताक दिन 2026च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. अपार आयडी तयार करण्यात छत्तीसगड राज्य आघाडीवर आहे. केरळने भारताच्या पहिल्या व्यापक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली आहे. रशियाने व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे. आसाम सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये चहा जमाती आणि आदिवासींना 3% आरक्षणास मंजुरी दिली आहे. 16.5% हिस्सासह गुजरात भारताचा नवीकरणीय ऊर्जा पॉवरहाऊस बनला आहे. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद हरियाणाने रेल्वेचा पराभव करून जिंकले. बांगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू झाली आहे. बायोएशिया 2026 शिखर परिषदेचे उद्घाटन तेलंगणात करण्यात आले. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापन केले जात आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच कोणत्या राज्य सरकारने भू आधारची घोषणा केली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.